यातील इंदापूर तालुक्यातील 58 वर्षीय शेतकऱ्याला रस्ता अभावी वेळेवर उपचार न मिळाल्यानं आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली। इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील विठ्ठल यशवंत माने असं मयत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। या घटनेमुळे मात्र संतप्त नातेवाईकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करत शेतकऱ्याचा मृतदेह थेट तलाठी कार्यालयासमोर आणून ठेवला। या घटनेमुळे मात्र नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केलाय। या दरम्यान इंदापूर तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांसोबत चर्चा केली व लवकरच तळपाणी करून या रस्त्याचा आपण निर्णय घेणार आहोत असं आश्वासन दिलं आणि यामुळे या नातेवाईकांनी हा मृतदेह ताब्यात घेतला। सरकार आणि लोकप्रतिनिधी शहराचा विकास करताना ग्रामीण भागाकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आज या ठिकाणी पाहायला मिळालं। एकंदरीत शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन लोकप्रतिनिधी आणि सरकार देत असताना फक्त नोकरी कोठे करता येईल तेथेच काम करताना लोकप्रतिनिधी दिसत असल्याचा देखील आरोप या पंचक्रोशीतील नागरिकांनी केला। यामुळे या मायबाप सरकारनं या इंदापूर तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी देखील या गावकऱ्यांनी केली। तहसीलदारांनी आश्वासन देताच या नातेवाईकांनी आपल्या शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला।